आहे की मोदीची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये, एवढी मोठी यंत्रणा आहे. 2021मध्ये मी अपक्ष निवडून आली, पण 12 वाजेपर्यंत सगळ्यांनी मतदानावर केंद्रासाठी बूथवर जावं असे वक्तव्य केले. असा हे नवनीत राणांना माहीत झालं आहे. त्यावेळची हवा अपक्ष नव्हती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नवनीत राणाबरोबर होती. आता अपक्ष लढले असते ना, त्यांची डिपॉझिट गेली असती. आणि दावा आहे, लढून दाखवा, डिपॉझिट वाचवून दाखवा. त्यामुळं तुम्ही भाजपचा आसरा घेतला, पण आसरा भाजपचा घेत असताना त्यांना वाटलं मोदीची हवा आहे. आता ते स्वतःच कबूल केले आहेत मोदीच्या हवेचा हा फुगा आहे, तो फुगा कधी फुटेल म्हणून त्यांनी त्यांच्या मुखात जे सत्य होतं, जी सत्य परिस्थिती होती, तीच आता मला वाटते नवनीत राणांच्या तोंडात आलेली आहे. सांगलीचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी साताऱ्याच्या विकास कामावर सह्या केल्या नाही म्हणून असा आरोप केला आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर. त्यावेळेस उदयनराजे कुठे होते हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. त्यांचा किती सहभाग होता विकासामध्ये राजे म्हणून, आणि त्यांनी किती पत्रव्यवहार केला विकासासाठी, त्यांचा विकासाची कुठल्या मागण्या होत्या की जे झाल्या नाहीत. आज त्या भागामध्ये जी काही प्रगती आहे ती काँग्रेसमुळे आहे, ती काँग्रेसने केलेली आहे. सिंचनाची व्यवस्था असेल, त्या भागामध्ये जो आता विकासाची संपूर्ण चौफेर दिसतो आहे, त्याला सर्वत्र जे उभं झालेलं आहे ते काँग्रेसमुळे झालेलं आहे, हे राजे नाकारू शकणार नाही. धर्मदास बाबांनी आपल्यावर आरोप केला होता की 14 तारखेला आपण भाजपामध्ये प्रवेश करणार आणि 18 तारखेला एक गोप्यस्फोट करून बीजेपी पार्टीवर हॉटेलमध्ये कोणत्या भाजपा नेत्याला मिळाले हे स्फोट. मी त्याचीच वाट पाहतो आहे. धर्मराव झुटो का सरदार आहे की राजे का सरदार आहे हे 18 तारखेला ते दाखवतील, त्याची वाट पाहतोय मी. पॉझिटिव्ह होईल. वर्षा गायकवाड सध्या मुंबई जागा वाटवरून नाराज आहेत. नाही, आता त्या 2 जागा आम्हाला मिळाल्या आहेत. उमेदवार अंतिम करण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे, आणि त्या पक्षाच्या एक प्रामाणिक आणि झुंजारू नेते आहेत. त्यामुळं ते थोडी जरी जागा वाटपावर नाराज दिसल्या तरी पण त्या 2ही जागा जिंकण्यासाठी वर्षा गायकवाड यांचाच पुढाकार असेल, तोंडात आलेली आहे. सांगलीचे काँग्रेसचे उमेदवार यांनी अर्ज दाखल केला, काय सांगा? त्यांचे समजूत करण्याचं काम सुरू आहे आणि निश्चित रूपानं चांगलं होईल.